फन फॅक्ट्स अस्थमाबद्दल. तर लक्षात घ्या की हास्यास्पद म्हणजे की अस्थमा हा वयानुसार निघून जातो. दुसरा फन फॅक्ट म्हणजे जेव्हा तो लहान मुलांमध्ये होतो आपण त्याला बेबी अस्थमा असं म्हणतो, म्हणजेच बालदमा. लहानपणातील अस्थमाची लक्षणं आणि प्रौढ वयामध्ये असणारी अस्थमाची लक्षणं ही टोटली वेगळी असते. लहानपणी असलेल्या अस्थमाची लक्षणं आणि मोठ्यापणी झालेला अस्थमा यामध्ये फरकही असू शकतो. श्वास घेताना गती वाढतीये, सुई सुई असा छातीतून आवाज येतोय, सारखा आजारी पडतो, सारखं नाकातून शेंबूड गळतं, थोड्या थोड्या अंतराने श्वास घेतो, तोंड उघडून श्वास घेतो. तर मंडळी, हे सर्व लक्षणं अस्थमाची असतात. तर आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बालदमा म्हणजेच चाइल्डहुड अस्थमा, बेबी अस्थमा याबद्दल संपूर्ण माहिती सोप्या भाषेमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर तुम्हाला बालदम्याबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल आणि त्याला आता उपचार पद्धती रिसर्चद्वारे काय काय अवेलेबल आहेत आणि इंटिग्रेटिव्ह आपण अप्रोच कसा ठेवू शकतो की जेणेकरून आपण लहान मुलांमधील अस्थमा हा पूर्णपणे रिव्हर्स करू शकतो, जेणेकरून अडल्टहुडमध्ये त्यांना हा अस्थमा होणार नाही, याची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ. तर मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माहिती उपयोगाची वाटली तर जबाबदारीने शेअर करा. तर नमस्कार मंडळी, मी डॉक्टर प्रियांका आणि मी होमिओपॅथिक पिडियाट्रिक कन्सल्टंट आहे, प्रॅक्टिसिंग इन ओल्ड पनवेल, नवी मुंबई. तर मंडळी, जेव्हा मूल लहान असतं तेव्हा त्याचे ऑर्गन्स हे डेव्हलपिंग फेजला असतात. मुलांची हाईट वाढत असते, मुलांची साईज वाढत असते, प्रत्येक अवयवाचा आकार वाढत असतो. तर अशा वेळी साधारणपणे जसं मी फन फॅक्ट सांगितलं की वयानुसार हा आजार हा कमी होतो आणि पूर्णपणे जाऊही शकतो. तर महत्वाचं म्हणजे जेव्हा लहान मुलांची फुफ्फुसं जसं वय वाढेल तसं आकाराने मोठी होतात तर त्यांचा दमा हा बरा होण्याचे चान्सेस हे खूप असतात. म्हणून जर का आपण प्राथमिकरित्या जर का लक्षणं समजून मुलांना योग्यरित्या उपचार चालू केले तर दमा हा आटोक्यात आपण आणू शकतो आणि भविष्यात येणाऱ्या त्याचे सिव्हिअर अटॅक्स किंवा अस्थमा येण्यापासून आपण रोखू शकतो. तर मंडळी, आजच तुमच्या घरामध्ये जर का अशी लक्षणं तुमच्या मुलांमध्ये दिसत असेल किंवा शेजारी पाजारी असतील, इव्हन जर का तुमची फॅमिली हिस्ट्री असेल, तर अशा वेळी तुमचं ऑब्झर्वेशन हे महत्वाचं आहे. व्यवस्थित पाहणी करून योग्य डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याच्यावर उपचार सुरू करणं महत्वाचं आहे. तर लहान मुलांमधील दम्याचं प्रमाण हे वाढलं असून सर्दी खोकल्याचं व्हायरल इन्फेक्शन झालं की काहींना छातीत घरघर सुरू होते आणि धाप देखील लागते. तर अशा मुलांमध्ये श्वसननलिका किंवा श्वासवाहिन्या या आकाराने लहान असतात. तर आता बालदमा आहे हे कसं ओळखायचं? तर लक्षात घ्या की व्हायरल इन्फेक्शन असेल किंवा काही सीझन चेंज झाला तर अशा वेळी ही मुलं लगेच आजारी पडतात, दम लागतो, सर्दी होते, खोकला होतो आणि इतर वेळी ही मुलं बरी असतात, दम लागत नाही. तर ह्यालाच आपण बालदमा म्हणजे चाइल्डहुड अस्थमा असं म्हणतो. आता पहिलं ऑब्झर्वेशन म्हणजे काय की जेव्हा मुलं बाहेर श्वास टाकतात तेव्हा श्वास टाकताना शिट्टीसारखा आवाज येत असतो. तर लक्षात घ्या, जेव्हा मूल बाहेर श्वास टाकत असतो तर अशा वेळी छातीतून शिट्टीसारखा आवाज येत असेल तर त्याला दमा होण्याची सर्वाधिक शक्यता असते. तर म्हणजे लक्षात घ्या, 5 वर्षापर्यंत कोणत्याही टेस्टमधून आपण फुल प्रूफ सांगू शकत नाही की बाळाला अस्थमा आहे, पण त्याचे जे क्लिनिकल सिम्पटम्स आहेत, जे आपल्याला दिसणारे लक्षणं आहेत, त्याच्यावरून आपण पाहून योग्य उपचार त्यांना सुरू करू शकतो. तर आता काही टेस्ट आहे जसं की PFT आहे, त्यालाच आपण पल्मनरी फंक्शन टेस्ट म्हणतो, किंवा छातीचा एक्सरे आहे, ॲलर्जी करता रक्तामधील टेस्ट आहे. तर अशी गरज पडली तर आपण ह्या करून घेतो. जर का मंडळी तुम्ही मुंबईत राहत असाल किंवा हिवाळा आला तर अशा वेळी तुम्ही ऑब्झर्व केलं असेल तुमच्या मुलांना दम लागल्यासारखं होतो, सर्दी लगेच पकडते आणि खोकलाही सुरू होतो. तर अशा वेळी लक्षात घ्या की तुम्हाला कुठेतरी अस्थमाचे अटॅक्स येण्याचे चान्सेस आहेत. तर अशा वेळी तुम्ही तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. थंड हवेमुळे हिवाळ्यात दमा असलेल्या मुलांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. तर मंडळी, आपण दम्याची लक्षणं काय असतात ती आधी समजून घेऊयात. तर प्रथम, दम्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. श्वास घेताना घशात घरघर आवाज येतो, छातीत जडपणा जाणवतो, खोकल्यावर स्निग्ध कफ, शारीरिक परिश्रम केल्यानंतर दम लागतो, परफ्यूम, सुगंधी तेल, अत्तर जी त्यांना ॲलर्जीही असते, कुठे धूळ आली किंवा झाडू मारतानाही जर का थोडंही डस्ट आलं तर अशा लोकांना लगेच डस्टची ॲलर्जी उत्पन्न होते. तर रिसर्च असे सांगतात की ज्यांना डस्टची ॲलर्जी आहे त्यांना भविष्यामध्ये होऊन ॲलर्जिक रिझन्समुळे IgE म्हणून आपल्या बॉडीमध्ये असणारे जे सेल्स असतात, जे फायटिंग सेल्स असतात, तर ही ॲलर्जी उत्पन्न झाल्यामुळे भविष्यामध्ये त्यांना अस्थमा होण्याचे चान्सेस असतात. तर मंडळी, लक्षात घ्या, दमा आपण हा क्रॉनिक डिसऑर्डर म्हणून म्हणतो, पण जेव्हा जर का तुम्हाला प्राथमिक लक्षणं असतील तर अशा वेळी हा दीर्घकालीन आजार जो आहे तो आपण त्वरित लक्षणांवरून उपचार देऊन आटोक्यात आणू शकतो. तर मंडळी, आता अस्थमा होण्याची मुख्य कारणं काय असतात? तर प्रथम लक्षात घ्या, विविध प्रकारचे ॲलर्जीज, जसं त्याला आपण ॲनिमल डँडर म्हणजे जर का पाळीव प्राण्यांची केस असतील, धूळ, परागकण
आणि बुरशी, तर अशा गोष्टींमुळे सुद्धा अस्थमाचे अटॅक्स ट्रिगर होतात. व्यायाम आणि समुद्रपट्टीपासून जर का उंच टेकरावर तुम्ही केला असाल तर अशा वेळी सुद्धा दम्याचे अटॅक्स हे वाढतात. थंड हवामान किंवा हवामानातील बदल, सर्दी किंवा फ्लू सारखा जर का संसर्ग झाला असेल तर अशा वेळी सुद्धा दमा हा वाढतो. प्रदूषके किंवा एअर पोल्युशन किंवा धूरयुक्त वातावरण असेल तर अशामुळे सुद्धा त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो. तर महत्वाचं म्हणजे ही जी अस्थमाची लक्षणं असतात मंडळी, ही अर्ली मॉर्निंग सकाळी सकाळी किंवा रात्री उशिरा अशी दिसून येतात. कारण की जेव्हा डोक्यावर सूर्य असतो तर अशा वेळी तापमान शरीरातलं मेंटेन राहिलेलं असतं आणि जेव्हा थंड वातावरण होत असतं तर अशा वेळी हे ट्रिगर होऊन तुमचा अस्थमा हा बाहेर पडतो. तर तुम्हाला अस्थमाची लक्षणं ही तीव्र दिसून येतात. तर मंडळी, आता महत्वाचं म्हणजे जेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाता तर तुम्हाला कोणते प्रश्न विचारले जातात, तर अशा वेळी तुम्ही ह्या प्रश्नांचं उत्तर बरोबर देणं गरजेचं आहे. कारण त्याच्या हिस्ट्रीवरून तुम्हाला उपचार पद्धती ही व्यवस्थित आणि योग्यरित्या दिली जाते. तर प्रथम प्रश्न असा विचारला जातो की हा त्रास तुम्हाला लहानपणापासून आहे का? दुसरा प्रश्न म्हणजे हे त्रास तुमच्या घराण्यामध्ये कोणाला आहेत का, म्हणजे अस्थमा तुमच्या घराण्यात कोणाला आहे का? तर आता अस्थमाचा उपचार कसं करायचा, तर म्हणजे लक्षात घ्या, ह्याची 2 प्रकारचे उपचार अवेलेबल आहेत. त्यामध्ये त्वरित आराम पडणारे काही उपचार आहेत आणि दुसरं म्हणजे दीर्घकाळ चालणारी औषधं. तर आपण हे दोन्ही समजून घेणार आहोत. पण त्याच्यासोबत मी तुम्हाला ऍज अ पिडियाट्रिक होमिओपॅथ मी तुम्हाला होमिओपॅथिक अप्रोच ह्या केसेसमध्ये कसं ठेवलं पाहिजे जेणेकरून हा आजार आपण इंटिग्रेटिव्ह पद्धतीने कसा बरा करू शकतो. तर भरपूर वेळा झटका येईल असं डॉक्टर्स तुम्हाला सांगतात. तर भरपूर वेळा जेव्हा निदान होतं की तुमच्या मुलाला किंवा मुलीला बालदमा आहे तर अशा वेळी तुम्हाला इनहेलर्स म्हणजेच दम्याचे पंप्स असतात हे तुमचे डॉक्टर्स तुम्हाला प्रिस्क्राईब करतात. अशा वेळी जेव्हा असा अस्थमाचा झटका येतो तेव्हा त्याचे पफ्स तुम्हाला तुमच्या तोंडामध्ये पफ करायला सांगतात. हा एक इमर्जन्सी उपचार म्हणून आपण वापरू शकतो जेणेकरून घरघर आणि खोकला ह्यावर लगेच आराम भेटतो, हा हेतू असतो. दुसरं म्हणजे दीर्घकाळ चालणारे उपचार. तर कन्व्हेन्शनल मोड ऑफ ट्रीटमेंट म्हणजे ॲलोपॅथिक मोड ऑफ ट्रीटमेंटमध्ये तुम्हाला बीटा एगोनिस्ट किंवा स्टेरॉइड्स हे श्वसन मार्गावरील सूज कमी करण्यासाठी दिलं जातं. पण दीर्घकाळ सुरू असल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट्सही होतात. तर मंडळी, आता आपण होमिओपॅथिक लाईन ऑफ ट्रीटमेंट आपण काय देऊ शकतो त्याबद्दल समजून घ्या. तर मंडळी, होमिओपॅथिक सायन्सच्या नुसार अस्थमा हा जरी जेनेटिक डिसऑर्डर किंवा एन्व्हायरमेंटल डिसऑर्डर्समुळे ट्रिगर होणारा आजार असेल तरी सुद्धा आपण प्रॉपर वेळेत जर का उपचार चालू केले तर आपण हा भरपूर प्रमाणामध्ये रिव्हर्स करू शकतो. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की 5 वर्षापर्यंत जेव्हा मूल होतं तेव्हा ह्याची लक्षणं भरपूर प्रमाणात कमी होण्याची संधी असते जर का योग्य उपचार केलं तर लक्षात घ्या मंडळी, अँटीबायोटिक्सचा जास्त मारा करणं अवॉइड केलं पाहिजे. दुसरं महत्वाचं म्हणजे ताप वारंवार येत असेल तर अशा वेळी प्रॉपर इन्व्हेस्टिगेट करणं इम्पॉर्टंट आहे. कारण की ताप येण्याची कारणं काय आहेत ती डॉक्टरांना समजणं गरजेचं आहे. होमिओपॅथी शास्त्रानुसार ज्या लोकांमध्ये किंवा ज्यांच्या फॅमिली हिस्ट्रीमध्ये स्किनचे कुठले आजार असतील तर जर का तो स्किन आजार किंवा त्या पेशंटमध्ये जर का कुठे लहानपणी स्किनचा आजार असेल तर तो स्किनचा आजार जर का आपण सप्रेस केला म्हणजेच काही वरून स्टेरॉइड्स किंवा काही ऑइंटमेंट्स लावून जर का तो आपण दाबला गेला तर अशा वेळी तो श्वसन मार्गावरती जातो आणि तिकडे श्वासाचे त्रास हे उत्पन्न करतो. लक्षात घ्या, जेनेटिक्स म्हणजेच काय, ते एक सुप्त अवस्थेत असतात. जर का तुमच्या शरीरामध्ये सुद्धा अस्थमाचे प्रोड्यूस करणारे जीन्स असतील तर ते सुप्त अवस्थेत असतात. पण जर का त्यांना तसं काही ट्रिगर मिळालं तर अशा वेळी ते सुप्त अवस्थेवरून जागृत होतात आणि लक्षणं हे दाखवतात. तर मंडळी, जेव्हा माझ्याकडे पेशंट्स येतात तर बालदम्यासाठी आपण उपचार म्हणून होमिओपॅथीचे काही होलिस्टिक अप्रोच असतो तो मी वापरते. जसे की एंटोमोनियम टार्ट, एपिकॅक, ड्रॉसेरा, स्पॉन्जिया, सॅम्बुगस हे अशा प्रकारचे रेमेडीज ही मुलांमध्ये अस्थमासाठी मी वापरते. अँटीमोनियम टार्ट ही पॅरालायसिस ऑफ निमोगॅस्ट्रिक नर्व्ह असेल तर अशा वेळी छातीमध्ये सगळा कफ हा साठून राहत असतो तेव्हा बाहेर टाकण्यासाठी ही रेमेडी खूप चांगलं उपचाराचं काम करते. दुसरं म्हणजे इपिकॅक, म्हणजे जेव्हा मुलांना कफ हा बाहेर टाकता येत असतो पण वारंवार उलटी होत असते आणि उलटी मार्फत तो कफ पडत असेल तर हे पर्सिस्टंट वॉमिटिंग असेल आणि विथ इरिटेशन ऑफ न्यूमोगॅस्ट्रिक नर्व्ह असेल तर अशा वेळी तुम्हाला इपिकॅक ही द्यायची आहे. तर मंडळी, अशा प्रकारे जर का तुम्हाला होमिओपॅथीचं प्रॉपर नॉलेज असेल तर तुम्ही ऍप्लिकेशन ऑफ होमिओपॅथिक रेमेडी मुलांचं कॉन्स्टिट्यूशन प्रॉपरली बघून हे आम्ही प्रिस्क्राईब करतो. महत्वाचं म्हणजे होमिओपॅथीमध्ये विचारणारे प्रश्न म्हणजे जेव्हा तुम्ही एका होमिओपॅथला भेटता तर त्यांनी विचारलेले प्रश्न असे असतात की तुम्हाला आजार हा केव्हापासून आहे, लहानपणी मूल भरपूर वेळ ऍडमिट होतं का, कधी NICU ची गरज होती का, क्रॉनिक इन्फेक्शन किंवा कोणतं मोठं इन्फेक्शन झालेलं होतं का,
त्यानंतर स्किनचा काही आजार होता का, जो आपण काही ऑइंटमेंट लावून तो दाबला असेल किंवा सप्रेस केला असेल. महत्वाचं म्हणजे होमिओपॅथी काय डिफरन्शिएट करते की लक्षणं जी आहेत ती अस्थमाची आहेत ती आहेत, पण त्याच्यासोबत जर का काही युनिक सिम्पटम्स त्या आजारामध्ये अल्टर झाले असतील, जसे की मुलांना गोड खूप खाऊ वाटत असेल, किंवा मुलांना खूपच झोप येत असेल, किंवा त्यांना गाणी म्हणायला आवडत असतील, किंवा त्यांना लोकांमध्ये बसणं आवडत असेल, तर CDCच्या मते म्हणजे सेंटर ऑफ डिसीज कंट्रोलच्या मते तर आजकालच्या लाईफस्टाईलमध्ये जसं मुलं घरी राहतात, घरी सोफ्यावर बसून टीव्ही बघतात, मोबाईल बघतात, तर अशा वेळी आउटडोर गेम्स खेळणं खूप कमी झाले. पूर्वी मुलं मातीत खेळायची, मातीत लोळायची, तर अशा वेळी जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असायचे किंवा जंतू असायचे तर त्याच्यासाठी त्यांची इम्युनिटी ही ट्रेन व्हायची. पण आजकालच्या जीवनशैलीमुळे त्यांची इम्युनिटी अशा ॲलर्जन्सला एक्सपोज न झाल्यामुळे, इम्युनिटी ही ट्रेन न झाल्यामुळे, भरपूर स्टराईल वातावरण असल्यामुळे त्यांना अस्थमा आणि एलर्जी डेव्हलप होण्याचे चान्सेस असतात. तर म्हणजे रिसर्चर्स असंही सांगतात की मुलींमध्ये अस्थमाचं प्रमाण हे जास्त दिसून येतं ॲज कम्पेअर्ड टू बॉईज, पण चाइल्डहुडमध्ये बॉईज हे दुपटीने लवकर त्यांना अस्थमा होण्याचे चान्सेस असतात ॲट कम्पेअर्ड टू गर्ल्स. पण जेव्हा प्युबर्टी हिट होते, म्हणजे साधारणपणे जेव्हा 14-15 वर्षापेक्षा पुढे होतात मुलं, अशा वेळी त्याच्यामध्ये ह्याचे अटॅक्स येण्याचं प्रमाण कमी होतं. पण रिसर्चर्स असं सांगतात की जे अंडाशयामधून येणारे हॉर्मोन्स असतात, त्यालाच आपण ओव्हेरियन हॉर्मोन्स म्हणतो, त्याच्यामुळे शरीरामध्ये सूज निर्माण होते, ते श्वसन मार्गावरती सूज निर्माण होते आणि मुलींमध्ये तुम्हाला अस्थमाचे अटॅक्स दिसून येतात. तर मंडळी, माहिती आवडली असेल तर अवश्य सर्वांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर का नवीन असाल तर बाकीचे हेल्थ रिलेटेड व्हिडिओज अवश्य सॉल्व करून बघा. सो थिंक हेल्दी, ईट हेल्दी आणि लव्ह इच अदर. धन्यवाद.